साईमय रात्र मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण जात आहोत कर्जत साईडला. आता वाजलेत 12:21 झालेत प्रॉपर. आणि कर्जतची लास्ट ट्रेन, स्लो ट्रेन आहे ती 12:27ची आहे, तर ती पकडणार आहे आपण. थांबा, अजून आपले मित्र दाखवतो कोण कोण आलेत ते. आपल्यासोबत आता आहेत, आपल्याकडे 7 जण आहेत. हा स्वरूप येस, हा आयुष, हा सिद्धू, हा समर्थ, आणि हे दोन सोहम, हाय कर, आणि हा आदित्य. चला गाईस, ट्रेन आली. आम्ही ट्रेन पकडली 12:27ची लास्ट. हॉटेल खाली झाली बॅगेत भाई. संपला विषय, इथेच सुरुवात आहे. पाणी ओतून टाक, पिऊन टाका रे काय भाई. उन्होची सुरुवात बघा. आई याला पहिला +10 लागला, +8 लागला, असे त्याच्याकडे काढ वाटते. पहिल्या राऊंड मध्ये हा हरलाय, आदित्य हरलाय. 3:10 झाले आणि आपण आता कर्जतला पोहोचलोय. आई पोचलो कर्जत स्टेशनला. बाय बाय. कर्जतला उतरून आता आम्ही वेस्ट साईडला जातोय. रिक्षा पकडायची भेटली तर बरं होईल, मग नाईट ट्रेक करायला भेटेल. तुम्ही आले त्यांच्याशी बोलणं झालं ना. आणि बोलणं झालं तर त्यांचं म्हणे इथं स्टँड होते, त्यात दोन माझं नाते घेत ते पुढेच ना आलं मला बघितल्यावर. मागे थांबतो, व्हाईट शेडवाला होता नाही का तो, त्यांनी मला डोला मारला तर तिथून थोडा पुढे जा. आणि मी तुम्हाला बघायला माझा तो भाऊ होता तो तिथे थांबलाय. तो भाऊ त्यांनी सांगितलं आम्हाला, बाईकवाले होते ना, त्यांनी आम्हाला सांगितलं की उभे आहेत. बाय बाय, धन्यवाद. त्यानं ते जर तेवढं मला वाढत त्याच्यात जर थोडं असं तर काय अडचण नाही. ते एका गाडीचं 1200 सांगितलं त्या रिक्षाचं. पुढे इथं पेटला किल्ल्याला चालूच झाले. नंतरला गेलो 400 बोलले एक रिक्षाचे. नंतरला बोलले गेलो 1200 500 गेले नाही, 600 बोलले. टॅक्सीकडे गेलो मग 400 बोलले. 400 बोला नाही, आम्ही ते झालं. सर्व असे सुखाची झोप घेताना टॅक्सीमध्ये. एवढी लाईट मारली, लाईट अरे उठला आहे काय, जागा आहे काय? एवढी लाईट मारली. ती टॅक्सी पकडलेली, त्यातून आपण उतरून आता कोथळीगाळ्याच्या पायथ्याशी आलो आपण. 5 वाजलेत आता प्रॉपर, आणि ट्रेकला सुरुवात केली आहे. चला बघूया. अशी वाट आहे इकडनं, अशी वर आहे, आणि हा इथे गड आहे. तो समोर तर चढणार आहे ते बघा. अजून 3 बाकी आहेत, ते 3 वर गेलेत. त्यातला एक गोंधळलेला, पण त्याला नेल्यावरती आता. चल तुम्ही येतो, चल तू. व्ह्यू बघा, आम्ही इथपर्यंत तरी पोचलोय. चलो, तिकडे गड आहे. एवढ्या लवकर आलो, सकाळचे रात्री निघालो ते, म्हणजे इकडे येऊन व्ह्यू भेटतोय तो क्लास भाई. जग व्ह्यू बा इथे उभा राहा. ह्यावेळेस हा आणि तो तिकडे पुढे गेला ना, तो एक, ते 2 एकदम स्टार्टिंग पासून आहेत आमच्यासोबत. वाट चुकलेलो तिथे, आणि त्याच्यावर आणि माझ्यावर उडी मारली होती. म्हणजे एक होता टर्न तिथे राईट नव्हता घ्यायचा, पण आम्ही जात होतो, वाट दिसत होती म्हणून. आणि तिकडे वाटच नव्हती खरं तर पुढे जाऊन. हे दोघं उडी मारतात. मग कळलं नाही. मग परत आम्ही मागे फिरून परत लेफ्टला गेलो, मग आलो. व्ह्यू बघा.
हाच व्ह्यू बघायचा होता बस. हे बघा आणि हे चला रे पटपट. ते जे समोर मंदिर दिसतंय ना तिकडे होतो आम्ही. तिकडनं अशी सरळ इकडे वाट होती, पण आम्ही एवढं गोल फिरून त्या साईडनी येऊन इकडे जो एक दरी आहे तिकडनं त्या साईडला फिरून ह्या साईडनी वर आलो आम्ही इकडनं. खूप डेंजर. दाखवलं त्यांना ही वाट आहे इकडची. हे बघ काय बोलते तुम्ही, धपाधप काय चढता, हळू चढा ना. हे 2 बॅग घेऊन चालतेस आरामात. चलो व्ह्यू बघा, मागचा व्ह्यू बघा. चलो वाट बघा, वाट अशी आहे. ते तिकडे पोचले अर्धे. यस रुको, आधे पे आने दो. दगडी मागे टाकू नका, म्हणजे घासू नका. वाव वाव, हे बघ व्ह्यू तर भारीच आहे भाई, क्लास. चलो वाट दाखवतो. हे बघा तिकडे आणि तिकडनं पूर्ण तिकडे, आणि आम्ही हे पूर्ण फिरून असे इकडे आले ह्या साईडनी. इकडे मंदिर आहे इथे ह्या साईडला, इथे ती इकडनं वाट होती. आम्ही इकडनं गोल फिरून इकडे आलो. मग इकडे व्ह्यूच भारी आहे भाई. समोर त्याला ओव्हरटेक केला कारण की ही बॅक साईड वाटते मला. सेम ही बॅक साईड आहे, आपण फ्रंट साईड ती राहिली आहे. कारण की त्याच्यानं अशी प्रॉपर शिड्या आहेत. शिड्या आहेत बॅक साइड. आपण हा ही जागा बिलकुल नका करू तुम्ही, धोकेदायक आहे. मग आपण चुकीचे आहे तेच बोललो. आपण बॅक साईड आहे, बट हे रिस्की आहे. इझी आहे काय? तुझ्यासाठी नाही, सर्वांसाठी. चलो चलो, चुकीचा रस्ता बट व्ह्यू पण क्लास आहे, पण भागात तर पडतोच आहे, काय पडावंच लागणार. काम करा, इथून उतरायला घ्या, इकडून फिरून वाट असेल. घंटा इथून काय नाही, गप चल जाऊ आपण. एवढ्या वर आलं रे. बघ आमचे धोंडू पांडू बघा चढले पण आमच्या आधी. हे बघा इथे खाली पण नाही उतरू शकत आहे ना. या व्ह्यूशी अरे शी रे, एली काय केलं माहितीये, तो बाटलीला तोड लावला. कोणी हे काय यार, पिशाची वाट लावली तुला, देणार ना का मी पुढे. हट ए हटबीट न करू. शिवी नाही देते मी तुला, सॉरी. आई ओरडे ना मला. आयुषला छू. आजा तू अंगावर जा. अरे फेकू अरे थांब ना, नको फेकू. अरे माझ्या अंगात येत. थांब, हे पकड, हे पकड. दमले भाई हे लोक पण. असे तुमच्यासोबत श्वान फिरत असतील, त्यांना पाणी द्या आणि खायला द्या, बरोबर ना. हे लोक इकडेच थांबलेत अजून, इकडनं येत आहेत. रॉंग साईड घेतल्यामुळे जरा कष्ट जातात. वाट खूप अशी सरकणारी आहे. हे बघा, पण व्ह्यू तर क्लास आहे. व्ह्यूशी नो कॉम्प्रोमाइज आहे इथे. हे बघा, हा तो कोथळीगड. अजून कळलं नाही आम्ही बरोबर आहे की सरळ आहे. ए पाण्याची टाकी दिसली, पाण्याची टाकी. इधर इधर देखो, इधर देखो. हा बोलत होतो रॉंग आहे, पण आता हाच बरोबर असता तर रस्ता कळत नाही. बघूया, पाण्याची टाकी दिसली.
सगळे खाली आहेत अजून. नाही 90% आलाच नाही तो. ते पण चढायचं. हा तेच तर मेन आहे. भाऊचा प्रश्न बघा ह्यावाल्या मागचा आहे ना तो, त्याचा आदित्य. हे चढायचं आहे की नाही हा प्रश्न. नाही हा प्रश्न आदित्याचा. ती बघ पाण्याची टाकी तिकडे. माझा बोट दाखवते बघ तिकडे. व्ह्यू बघा मागचा गाईज. हा हाय शिडी. शिडी भेटली तर भारी. मग काय टेन्शनच नाही. काय नाही बाबा. ते तिघं मागे आहेत अजून. पण चाललोय बरोबर. हाच तो कोतळी गड दिसतोय तर भारी. कसला तरी आवाज येतोय प्राण्याचा. कोणत्या तरी होल मध्ये आहे. पक्षी नाही वाटत आहे. हे बघा इथे खोलदरी आहे. साईडला खोलदरी आहे. इकडनं हे लोकांना बघा. हालत खराब भाई. येस भारी वाटते. बघा तलाव. पाण्याची टाकी आहे. पाण्याची टाकी. माशाच्या खेकडा मेलाय. हे बघा तिकडे खेकडा मेलाय. मासे इथे प्रॉपर लाईनीत पाण्याच्या टाकी आहेत. हे बघा मागे 2 गेल्या. अजून एक. ही तिसरी होती. व्ह्यू बघा गाईज. ही होती ती वाट जिच्याने आम्ही येणार होतो. पण आम्ही तिकडनं गाव फिरून म्हणजे किल्ल्याच्या बॅक साईडने खरी वाट किल्ल्याची. आता आम्ही प्रॉपर वाटेला लागलो. देवा अशा शिड्या तर कुठेच नव्हत्या. इथे पण आहे. इथे आहे वाटतं ते जायचंय. कोरलेलं इथेच आहे वाटतं. ह्या बघ ह्या शिड्या मिस आउट केल्या की ह्या लोकांनी. हे बघ इकडनं पण जायचं आहे. हे मेन आहे कोरलेला. हो भैरवनाथ मंदिर. हे बघ हे भैरवनाथ. गणपती बाप्पाचं मंदिर छोटस. काय आहे रे इथे. थांब. आवाज बघ कसला घुमतोय. भैरवनाथाचं मंदिर आहे इथे. आणि 11 वाजता उतरूया गड. म्हणजे आरामात 1 पर्यंत उतरतो ना. तो बघा कुठे बघा गेलाय. हबीबी कम टू कोथळीगड. व्ह्यू भाई. इथे फोटो काढले क्लास आले. हो ओके.
ती नंतर दे, पहिले इथे माझा हा photo बघ. काढून दे. कुठे बघ फोटोसाठी बसलाय, फोटोसाठी फोटोसाठी फक्त. असं नाही, व्ह्यू बघ समोर, तो डोंगर बघ कसला उंच वाटतं, कुठला तरी गड आहे, त्यांना गडाचं आपलं नाव नाही माहिती म्हणून कसला वाटतंय बघ ना जरा. तरी दुकान रस्ता बघा. जाऊ दे झोपायला. आता लगेच वर चल. मगाशी बोललो खाली. आय लव्ह यू. फोटोसाठी हा हे फक्त जे काय. मधमाशीचा पोळा होता इथे. पण इकडनं जाऊया. हे बघा चल वरती काय काय उतरताना इझी आहे उलट असं वाटतंय. बघूया. तू पुढे जातोस का? आता ना तिथे कसली व्हिडिओ हे इथे गायमुख आहे कोरलेलं प्रॉपर आणि ते सिव्ह आहे ना. काहीतरी हाय आपलं. तुम्हाला वेगळं काहीतरी आहे. सांगा. आणि हा दरवाजा प्रवेशद्वार. हा प्रॉपर व्हिडिओ आला आता जरा. तो बघ भोरगिरी किल्ला कुठला? तो समोर एकदम टोक दिसते ते. तो त्या साईडला नक्की तोच आहे का? हो रे बाबा. तो मॅपवर बघतोय. मग हे काय समोर कोणतं हे? हे ती कडा ती पूर्ण पदरगड. पदर करतो. बघ ना ह्या ह्याच्यावरूनच बघ ना किती लांब लांब पर्यंत दिसतंय. काय अरे गड किल्ले. गावा शहरा काय म्हणशील ते, मग तेव्हाचं काय कसं सर्वात वरची टाकी. बॉर्डर आहे बघ. किल्ले तटबंदी म्हणजे तेवढा एक असं एक बॉर्डर किल्ले. हा मला पण ते वाटत होतं मगाशी. तसं नाही ते. कुठला? याच्या अपोजिट म्हणजे ह्या दिशेला कोकणकडा लागतो. हा असू शकतो, आम्ही पण क्लिअर नाही असं. पण शक्यता इकडचीच आहे. हो साईड हीच आहे. साईडीच आहे. इथून वाटतं आपलं हे एवढूसच अंतर आहे, पण जेव्हा खूप खाली जाऊ आहे. ना पूर्ण रात्र होईल रे जाईपर्यंत तिकडे. फायनली गाईज कोथळी गड पण पूर्ण झालाय. आता खाली जाऊन आराम करणार थोडा वेळ आणि नंतर दुसरीकडे निघणार आहे. बाय. लगेच लगेच. फिरलो कशी फिरलो ते आता सांगतोय. तू सांग. तिथून आलो आपण त्या मंदिराच्या इथून आलो. असे जाऊन असे जाऊन तिकडे इथे वरती चढलो आपण. इथे इथे आणि मी आता ही वाट proper बघितली इथे आम्ही तेव्हा चढलो वर. लक्षात आलं. नशीब आपण त्या साईडला नाही गेलो. हा नाही तर तू त्या ह्याच्यावर गेलो, त्या काड्यावरती गेलो. नंतर समजलं अरे आता गाडी इकडे आहे आणि चाललोय आपण तिकडे. नाही पण तो जो पण जरी चुकीच्या वाटेने आपण आलो तरी बरोबर आलो रे. वाट इथून Back side ने आलो आम्ही खरं तर. बॅक आलो आपण. ठीक आहे पण अनुभव चांगला होता. बॅक साईडने ट्रेक करू नको. बॅक साईडने अजिबात ट्रेक करू नका. जीवाशी खेळ. खूप बेकार. लय बेकार. त्यात काळोखात तर काहीच समजणार आम्हाला नाही. काळोखामुळे झालं ते आमच्यासोबत. रात्री येत असाल तर नीट या, तिकडूनच या. गुगल मॅपच्या भरोसे नका येऊ. तो shortcut बिलकुल दाखवतो नका आणि येऊ. पाठून येतो. आणि नंतर तो मधीच बंद पडतो आणि मग आपण मधीच थांबतो हा. ना. आपल्याकडे काय ऑप्शन असतो? काहीच नाही. नेटवर्क तर काहीच नसतं खाली. एकच वाट चालू होतो. एकच वाट होती, तीच आम्ही कंटिन्यू करत करत करत. ती पण आम्ही श्वानांच्या मदतीने आलो, हा स्वतःच्या मदतीने नाही. त्या विचारीने आम्हाला एक वाट आम्ही चुकणार होतो, तिथे आम्हाला त्यांनी उडी अडवला. मारली त्यांनी. उडी मारली आमच्या अंगावर आणि आम्हाला अडवला. म्हणून आम्ही इकडे आलो. कमसे कम आम्ही वर तरी आलो, नाही तर आम्ही कुठेतरी या जंगलातच कुठेतरी. त्या साईडलाच आम्ही तिकडे कुठेतरी गेलो असतो. किंवा त्या साईडला खाली. चल, निघूया. त्या दगडात हे जे कोरलंय ना, आता हा दगड इथे चुकीकडे आहे. तो प्रॉपर असा असेल अलाइनमेंट. आणि याच्यावर ते लोक गेम खेळायचे, व्यापारी वगैरे किंवा जे सैनिक असायचे ना ते. प्रॉपर तो एक गेम होता. आता तो माहीत नाही पडला वगैरे असेल काय माहीत नाही, पण तो असा वाकडा झाला आता. जसं सरळ असतो आणि त्याच्यावर तो गेम खेळला होता त्यांचा. आता हे कितपत खरं आहे की नाही माहीत नाही, पण मी ऐकलं होतं प्रॉपर. पण ज्यांनी हा गड बांधला असेल किंवा काय जे आहे खूपच भारी. स्वतःच काढलाय पुन्हा याचा. खोदूनच काढला का एवढा जो काय काढला. आई शपथ पडलो मी. ठीक आहे भेटूया खाली भेटूया.
ही आमचे श्वान सकाळपासून काळोखात पासून एकदम 4 वाजल्यापासून भेटल्यापासून आमच्यासोबत फिरत आहेत. पाणी बिणी पिऊन बिस्किट खाऊन आता बसलेत. एक इथे आणि एक हे बघा, हे बघा आणि आमचे मित्र दाखवत. हे बघा देवळात मस्त गार. दमले हे लोक. आम्ही लोक वरच होतो आतापर्यंत. बॅग आपल्या बाहेर होत्या ना, नाही आणल्यात. ठीक आहे टाक. आता मी मॅगी बनवतोय, भूक लागली. त्याला बघा किती इंटरेस्ट आहे. ए, काय करतो रे? नेटवर्क जरी नसलं नाही ते तरी एवढं सुख आहे ना, ही शपथ. अरे काय म्हणा, याचं बघा काय चाललंय. मागे हो मागे हो मागे हो मागे हो रे. बघ नको भाजशील बेचशील मागे हो. मॅगी काढायची टेक्निक बघा आमची. त्यात काहीच नाही आलं. माझा आहे ठेवलाय मी तो पडला. चटकाला आधी त्याला दे. हे पण झोपलं. ही वाट बघा. याच्यावर हे गावातली माणसं दररोज येतात, वर पाणी लावतात आणि मग खाली जातात. इथे टाकी आहेत ज्यावर त्याच्यातून पाणी खेचतात ते लोक खाली वापरण्यासाठी. तर इकडे एक टाकी आहे या साईडला. चल जरा थँक्यू. बापरे दररोज आता आलायला पाणी लावायला. पाणी भरलं की परत येणार ते लोक वरती. का तर पाणी बंद करायला. डेंजर आहे. व्ह्यू बघा इकडनं. हां ना. आणि हे लोक बाकीचे झोपले आहेत. तो दादा आला होता पिशवी मागायला, त्यांचा पाईप फाटला कुठेतरी. पण आम्ही उठलो, मुलं चल त्याला काहीतरी विचार जरा तरी प्रश्न. मग त्याने आम्हाला इकडनं आणलं. तेव्हा मग त्यांनी सांगितलं. आणि इकडे एकाने रॅपलिंग केली होती खाली खिळा तिकडे. हां वरतून गेली होती आणि तो खिळा काहीतरी सुटला, त्याचा ॲक्सिडेंट झाला होता इकडे खाली दरीत. ह्या एकदम पुढे बोलव चल. खूप झालं. आणि वाट एवढी. हां हां खालचीच आहे. आणि हा रस्ता एवढूच आहे ना, फक्त एकच माणूस चालू शकतो. आणि सरकायचे खूप चान्स ना पकडायला काही ते. आणि ह्या साईडला पण 4 टाकी आहेत वाटतं. एक दाखवली ती, तिकडनं तो पाणी काढत होता. हां आणि इथे एक मोठी टाकी आहे. कुठे रे? ती इथेच होती ना. थांबा दाखवतो. आम्ही क्लिप नाही करणार व्हिडिओ, डायरेक्ट कसा टाकणार आहे रो. हां भाई इथे एक टाकी आहे मोठी. टाकी आहे की नाही माहिती ना, पण प्रॉपर टाकीच असेल. खाली झाले. चल. त्यांच्याकडे प्रॉपर 15 वर्ष असं पाणी नव्हतं. पाण्याची खूप टंचाई होती. तेव्हापासून ते लोक गडावरून पाणी खेचतात खाली. आणि ती ही एक मोठी इथे टाकी आहे. ठीक आहे पुढे जाऊया. रस्ता आहे बघा. एवढूसाच आहे. एवढा आहे तेवढा. हे डेंजर वाटतंय. हे बघा एवढाच आहे. इथे तर काहीच नाही बघा. खाली आहे डायरेक्ट. आणि ह्या साईडला येताना बघा जरा काय जीवाणी वगैरे पण असू शकतात हात घालायच्या आधी. इथे अजून एक आहे. इथे एक आहे. ही 4थी होती वाटतं आणि ही 5वी. ही खराब आहे थोडी. हे बघा त्यांचे पाईप वगैरे. झालो आता आलो. जाऊ देत सोम. आपल्या ह्या 4 टाक्या पण इकडच्या एक्सप्लोर झाल्या. 4 की 5 होत्या. हां इकडे पण काहीतरी आहे. हां झालाय हा किल्ला पूर्ण एक्सप्लोर करून आमचा आता तसा. हां तोफ दाखवलेली. परत बघा
चित्र काढलं पण शक्यतो असं चित्र काढणं टाळा, कारण की शेवटी ते पडणारच आहेत आणि आपल्याच राजांचा अपमान होणार आहे. काढू नका. आता हे जे कोरीवकाम दिसतंय हे 13व्या शतकापासूनच आहे. प्रॉपर पूर्ण आत्तापर्यंत आहे. डिटेलिंग बघा पैसा तेव्हा एवढं होतं म्हणजे विचार करा. प्रॉपर एकदम. ह्या मूर्त्या आहेत कसल्या तरी ह्याच्यात. हे बघा हे ते सनाई वाजवतात ना ते आपण हे काहीतरी वाजवतं करून. हे बघा ढोलकी आहे ही एवढी ढोलकी आहे, हात वर आहे. हे पण काहीतरी नाचण्याचा फिगर आहे काहीतरी. या साईडला आहेत. हे बदक आहेत. ही मूर्ती आहे कसली तरी. हे टाळ वाजवते नाचते. हा दरवाजा बघा. प्रॉपर भाई आर्किटेक्चर बघा. भारी ना. आतमध्ये पण अशी करू मोठी. मग अशी दाखवलेलं पण ते सगळं फास्ट फास्ट दाखवलं. इकडे पण एक कसली तरी मूर्ती आहे. हे माहीत नाही आता प्रॉपर काय होतं त्या काळी. इकडनं काहीतरी बाहेर जाण्याचा मार्ग आहे. इकडे खिडकीसारखं काहीतरी आहे. ठीक आहे. ते पण मूर्ती आहे. आतमध्ये ते रूम आहे फक्त एक. इथे पण होतं. हे आतमध्ये असं खोल आहे एवढं पूर्ण एवढं खाली जेवढी ही आहे ना तेवढी आत तेवढी खोल. या किल्ल्याचं मेन आकर्षण म्हणजे किल्ल्याच्या सुळक्यामध्ये कोरलेल्या पायऱ्या. या किल्ल्याचे सर्वात मुख्य आकर्षण आहे. एकदम भारी आहे. थांबा दाखवू थोड्या थोड्या. असे छोटे छोटे रूम्स आहेत. कोरीव काम पण भाई तेव्हाच्या काळातलं भारी. इकडचा पण व्ह्यू दाखवला तर तुम्हाला. शिड्या बघा ना आणि एक एक पायंडी एवढी मोठी. त्यांची हाईट किती असेल. आणि ह्या किल्ल्याचा मुख्य काम म्हणजे संरक्षण ठाणे. या किल्ल्यांवरून बाकींचे जे गड किल्ले आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवायला भेटायचं. आणि ह्या गडावर म्हणजे मगाशी तो दादा भेटलेला त्यांनी सांगितलं या किल्ल्यावर राजे कधीच आले नाहीत. म्हणजे आलेच नव्हते इथे कधी राजे आपले. फॉग नाही म्हणून आता बघा किती प्रॉपर दिसतंय सगळं. जशी इथे याल तशी स्वच्छता असेल तशी जाताना स्वच्छता करून जा. आपण थांबलोय ठीक आहे. हे बघा प्रॉपर स्वच्छ करून निघायचं निघताना. चलो. व्हाईटवाली ना. नाही नाही पण हात धुवायचा. हां हे बघ तुझी बॅग इथे. कुठे घालून गेला तू आता. कोथळीगडचा हा महाळ दरवाजा होता. इकडनं वर आहे असा. कोथळीगडासाठी जर तुम्ही येत असाल आणि रात्रीचा प्रवास करत असाल तर इकडनं जाणं अवॉइड करा. हा रस्ता खूप शॉर्टकटनी जातो. इकडनं म्हणजे हाच रस्ता आहे. हा रस्ता नाहीये. हा रस्ता बॅक साईड आहे आणि ही बोलतात ती वाट बरोबर नाहीये. बरोबर म्हणजे आम्ही अनुभवली लय बेकार आहे. बघा तुम्ही. की बघता बघा हा बोर्ड आहे. हा बोर्ड नीट लक्षात ठेवा. ह्या बोर्ड आणि इकडनं राईट मारा राईट मार की लेफ्ट. डायरेक्ट सोप्पा वाट सुरू होते. अर्ध्या तासाचा ट्रेक होता त्याला आम्ही जाताना 2 तास लागले आम्हाला. 2 आणि आम्ही बॅक साईडने गेलो जीवाचे खेळ करत. आता आम्ही 12ला निघालेलो. आता झाल्यात 12:25. 25 मिनिटात खाली आलो आम्ही आता. म्हणजे तुम्ही 25 मिनिटात वर जाऊ शकता. भाई साप सकाळी कळलं असतं तर हे सकाळचं काळोख होता आणि काय दिसलं नाही तेवढं प्रॉपर. चलो. सकाळी इकडनंच ट्रेकिंग चालू केली होती वत्ती वगैरेला आणि आता इकडनं निघतो आम्ही. ठीक आहे चलो.
चला. पुतळी गडचा ट्रेक पूर्ण करून परत कर्जतल्याहून कर्जतवरून खोपोलीची ट्रेन पकडून पळसधरीला आलो. आता इकडे आम्ही स्वामींच्या मठात जातोय आणि 3 जण होते ते त्यांची विकेट गेली, ते लोक गेले घरी. विकेट डाऊन करून आपले घरी पळालेले आहेत पद्धतशीर. आम्हाला आता मठात जायचंय म्हणून, बाकी काय नाही बस. आता आम्ही वेळ असला असता तर आम्ही सोंडाई पण केला असता, आता नाही, सॉरी, घरी डायरेक्ट मठात मग घरी. लेट्स सी. चालेल. इकडनं स्वामींच्या मठाकडे जाण्याचा मार्ग आहे, बघूया. चलो. भाई कोथळीगड क्लास होता. आम्ही गेलो तेव्हा कोणच नव्हतं, आम्ही फक्त 7 जण गडावर चढलो होतो प्रॉपर. नंतर मग तो लास्टला एक दादा भेटला, बस तेवढाच. तो पण तिकडचाच होता गावातला. 8 जण फक्त त्या गडावर. पावसात ना गर्दी. हा सीन तर व्हायलाच हवा ना. ही लात मारणार भाई. नाही वाचलो. म्हशी आल्या कसा नाही ब्लॉग मध्ये, तेच डोक्यात चालू होतं. अरे नाही, ब्लॉग चालू असले ना की म्हशी येणारच. आई, आम्ही पोचलो मठाच्या इथे. स्वामी समर्थांच्या मठातून आम्ही निघालो आणि एवढा भारी एक्सपिरियन्स होता, शांतता आणि एकदम भारी, एकदम अक्कलकोट सारखा फील होता तिकडे. चला आता निघालो आपण घरी जायला. बाय बाय. काल रात्री निघाल्यापासून आम्हाला एक चांगले एक्सपिरियन्स भेटलेत. काय समर्थ? हालत बेकार आहे आता, काय बोलू नाही शकत. डेंजर वाले एक्सपिरियन्स भेटले. 4 पण झाले मध्येच, मजा पण आली. मजा 100% आली बघायला गेलं तर. शेवटपर्यंत ब्लॉग बघण्यासाठी धन्यवाद. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. स्टे ट्यून. बाय बाय.